ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले आज कडकडीत बंद आहे। खरं बघितलं तर अकोले बंदची हाक देण्यात आली होती। जो सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग आहे तो बदलण्यात आल्यानं अकोलेकरांमध्ये संताप आहे। अकोले असेल, संगमनेर असेल, त्यासोबत जो रेल्वे मार्ग ज्या ज्या गावातून जाणार होता असे सर्व लोक आज खरं तर मोर्चा काढतायत। अकोलेकरांनी आपलं शहर जे आहे ते कडकडीत बंद ठेवलं आहे आणि 11 वाजता जो मोर्चा आहे तो संगमनेर प्रांत कार्यालयावर धडकणार आहे। हा रेल्वे मार्ग जो आहे तो प्रस्तावित होता आणि त्यासाठी भूसंपादन देखील झालं होतं, त्या बदल्यात मोबदला देखील देण्यात आला। मात्र हा रेल्वे मार्ग जो आहे आता सिन्नर, शिर्डी आणि पुणे अशा मार्गाने जाणार असल्यानं नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळतोय। खरं तर दळणवळणाची साधनं जी आहेत ती प्रत्येक शहरासाठी महत्त्वाची आणि जर हा सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग जर झाला तर दळणवळण सोपं होईल। त्यामुळे व्यापारी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। शेतकरी, नागरिक आणि जे आजी-माजी आमदार, खासदार असे सगळेच लोक प्रतिनिधी जे आहेत ते आता पक्षविरहित हे आंदोलन करतायत आणि मोठ्या संख्येनं हा मोर्चा जो आहे तो आज प्रांत कार्यालयावर धडकणार आहे। आपण बघू शकतो की आता अकोले शहरामध्ये सर्व दुकाने जी आहेत ती कडकडीत बंद आहे। अत्यावश्यक सेवा सोडली तर सगळीच जी व्यवस्था आहे त्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। दुकानं बंद आहेत। एकंदरीत जर बघितलं तर हा रेल्वे मार्ग जो आहे तो नाशिक, सिन्नर, अकोले आणि संगमनेर मार्गे जावा। मात्र पुढील नारायणगाव येथे असलेल्या प्रकल्पामुळे हा रेल्वे मार्ग बदलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र हा रेल्वे मार्ग त्यामध्ये जो अडचण आहे, जो अडथळा आहे तो दूर करावा आणि रेल्वे मार्ग या सिन्नर मार्गे संगमनेर आणि अकोले असाच जावा अशी मागणी आहे। अकोलेमध्ये रेल्वेला थांबा मिळावा अशी देखील प्रमुख मागणी आहे आणि जो शिर्डी शहापूर रेल्वे मार्ग आहे त्याचं संरक्षण करावं, या दोन प्रमुख मागण्यांसाठी आज अकोलेकर एकवटलेले आहेत आणि थोड्याच वेळात आंदोलनाला सुरुवात होणार आहे। कॅमेरा पर्सन अभिजितसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, अकोले, अहिल्यानगर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।